महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या हनी ट्रॅप प्रकरणी प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिकमधील एका बड्या राजकीय नेत्याने अनौपचारिक संवादात केलेल्या गौप्यस्फोटामुळे प्रकरण समोर आले असून यातील तपशील समोर येताच अनेकांच्या भवाया उंचावल्या आहेत. या प्रकरणामुळे केवळ राज्याचे प्रशासनच नव्हे तर राजकीय वर्तुळातही मोठी धास्ती निर्माण झाली आहे. 72 आजी माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांचा समावेश या प्रकरणात असल्याचं समजत आहे. नाशिकमधील एका वरिष्ठ राजकीय नेत्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ अधिकारी तसंच काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची शक्यता आहे. या दाव्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अनेक पटीनं वाढले आहे. यामध्ये मंत्रालयीन पातळीपासून ते जिल्हा स्तरावरील प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत अनेकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीच्या काही वादग्रस्त आणि संवेदनशील व्हिडिओ क्लिप्स तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या क्लिप्स ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जात असल्याची माहिती समजत आहे. गोपनीयतेचा भंग आणि सार्वजनिक प्रतिमेला होणारा धक्का यामुळे अनेक जण उघडपणे बोलण्यास कचरत आहेत. या प्रकरणाला अधिकृत स्वरूप नाशिकचे मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमुळे मिळाले आहे. ही तक्रार नेमकी कशाबद्दल आहे, तक्रारदार महिला कोण आहे आणि तिचे या प्रकरणाशी काय संबंध आहे याबद्दल सध्या गुप्तता पाळली गेली जात आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं आणि तपास सुरू केल्याच्या सूत्रांकडून समजत आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणात पोलीस अत्यंत सावधगिरीनं पावले उचलतात जेणेकरून तपासाची दिशा आणि आरोपीची ओळख लवकर उघड होऊ नये. या प्रकरणामुळे संबंधित अधिकारी नेत्यामध्ये प्रचंड धास्तीचे वातावरण आहे. त्यांचे खाजगी आयुष्य सार्वजनिक होण्याच्या भीतीमुळे ते तणावाखाली आहेत. यामुळे त्यांच्या कामावर आणि प्रशासकीय निर्णयामधील पारदर्शकतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक अधिकारी महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना अधिक सावध झाले आहेत. केवळ पैसे उकळण्यासाठी किंवा वैयक्तिक सूड घेण्यासाठी हा ट्रॅप रचला गेला आहे की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे याबाबतीत अधिकही तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी निवडणुका किंवा राजकीय अस्थिरतेच्या काळात अशा सीडी फॅक्टरीचा वापर केला जातो. राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी ह्या ट्रॅपचा वापर केला जातो. असा अनुभव महाराष्ट्राला यापूर्वीही आला आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आर्थिक पैलू नसून राजकीय हेतूही असू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील या प्रकरणाचा संबंध इतर राज्यामधील अशाच प्रकारची प्रकरणं घडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः मध्य प्रदेशमध्ये काही वर्षापूर्वी उघडकीस आलेले एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अनेक बडे अधिकारी आणि राजकीय नेते अडकले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील काही नेत्यांचेही संबंध असल्याची चर्चा होती. त्यामुळे हे रॅकेट आंतरराज्यीय स्तरावर काम करत असल्याची शक्यता तपासली जात आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल चौकशी सुरू असून पोलिसांकडून या संदर्भात अधिक माहिती गोळा केली जात आहे. गोपनीयतेमुळे आणि प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे तपास यंत्रणा अधिकृत माहिती देण्यास कचरत आहे. मात्र येत्या काळात या प्रकरणाचा अनेक पदर उघडण्याची शक्यता आहे. असं धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठे बदल घडून येऊ शकतात आणि अनेक व्यक्तींची कारकिर्दी धोक्यात येऊ शकते. या प्रकरणामुळे राज्याच्या प्रतिमेवरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.